रशिया आणि युक्रेनमध्ये जे सध्या युद्ध सुरू आहे, या युद्धाच्या अनुषंगाने प्रत्येक सर्वसामान्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याच्यामध्ये काही प्रश्न जर आपण पाहायला गेलो तर की हे युद्ध नक्की किती काळ चालेल किंवा या युद्धाचे आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर नक्की काय परिणाम होतील, अशाच काही प्रश्नांवर गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, पुण्याच्या MIT गव्हर्नमेंट ऑफ स्कूलमध्ये कार्यरत असणारे परिमल माया सुधाकर सर आज आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं लेट्सअप मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे. माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की रशिया आणि युक्रेन जे युद्ध सुरू आहे, तर या युद्धाची नक्की पार्श्वभूमी काय आहे, तुम्हाला काय वाटतं? या युद्धाला दोन प्रकारच्या पार्श्वभूमी आहेत. एक आहे की हे जे युद्ध आहे हे ज्याला आपण रशिया युक्रेन युद्ध म्हणतो ते रशिया युक्रेन युद्ध आहेच, पण दुसरी महत्वाची बाजू जी आहे ते एक प्रकारचं रशियाने नाटोला आणि अमेरिकेला दिलेलं आव्हान पण आहे. 1991 पर्यंत युक्रेन हा सोव्हिएत युनियनचा भाग होता. 1991 मध्ये शीतयुद्ध संपलं आणि सोव्हिएत युनियनचं विघटन झालं. त्या विघटनातून 15 वेगवेगळी गणराज्य तयार झाली. त्यातलं सर्वात मोठं गणराज्य हे रशिया होतं आणि युक्रेन हे दुसऱ्या क्रमांकाचं गणराज्य होतं. तर त्यानंतर रशियाला नाटोने आणि अमेरिकेने अशी आश्वासनं दिली होती की नाटोचा विस्तार हा रशियाच्या दिशेने होणार नाही आणि ही जी गणराज्ये आहेत नव्याने स्वतंत्र झालेली आणि पूर्व युरोपमधले देश, इथे नाटोचा विस्तार होणार नाही आणि नाटो रशियाच्या सीमांवरती पोहोचणार नाही. मात्र युक्रेन बेलारुस वगळता मागच्या 30 वर्षांमध्ये 13 नवीन देश नाटोचे सदस्य झालेत आणि हे 13च्या 13 देश पूर्व युरोपमधले देश आहेत किंवा ते आधी सोव्हिएत युनियन मधील गणराज्य होते. आणि यामध्ये युक्रेन अद्याप सहभागी झाला नव्हता. मात्र युक्रेनमध्ये सुद्धा एक मोठा प्रभाव असा आहे ज्याला नाटोमध्ये आणि युरोपियन महासंघामध्ये समाविष्ट व्हायचं आहे. मात्र रशियासाठी हे अवघड जागेचं दुखणं झालं होतं की युक्रेन जर नाटोमध्ये सहभागी झाला तर युरोपच्या सीमेवरनं रशियाची संपूर्ण घेराबंदी नाटोद्वारे झाली असती. आज केवळ बेलारुस आणि युक्रेन या दोन देशांमध्ये नाटो नाही, तिथे नाटोची मिसाईल्स नाही, नाटोचं सैन्य नाही आणि त्याच्यामुळे अमेरिकेला तिथनं एक मोकळा श्वास घेता येतो. मात्र युक्रेन सुद्धा जर नाटोच्या गटात गेलं असतं तर दीर्घ काळासाठी अमेरिकेची घेराबंदी झाली असती, रशियाची घेराबंदी झाली असती आणि अमेरिका आणि नाटो बाबत रशियाला हा धोका फार आधीपासून जाणवत होता आणि हे होऊ नये याच्यासाठी रशिया सातत्याने दबाव बनवत होता. 1919 मध्ये असं झालं की रशियामध्ये जे नवं सरकार निवडून आलं आणि नवे राष्ट्राध्यक्ष झाले ते अत्यंत कडव्या राष्ट्रवादी विचारधारेचे होते आणि त्यांना नाटोमध्ये युक्रेनला सहभागी करून घ्यायचं होतं. याच काळात नंतर बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि बायडेन यांना सुद्धा नाटोला पुन्हा एकदा बळ द्यायचं होतं. या दोन्ही घडामोडी लक्षात घेता रशियाला हा धोका आता जास्त जाणवू लागला की त्यांनी आत्ता हस्तक्षेप नाही केला तर युक्रेन नाटोचा सदस्य होईल आणि नाटोचं सैन्य, नाटोचे मिसाईल्स, नाटोची शस्त्रास्त्रे ही रशियाच्या संपूर्ण सीमेला येऊन भिडतील. ही एक पार्श्वभूमी आहे. ते होऊ नये म्हणून रशियाने इथे हस्तक्षेप केला. दुसरी पार्श्वभूमी अशी आहे की युक्रेनमध्ये रशियन भाषिकांचे भाषिक बहुसंख्य असलेल्यांची प्रांत आहेत आणि युक्रेनियन भाषिक आणि रशियन भाषिक यांच्यामधला संघर्ष हा युक्रेनमधला जुना संघर्ष आहे. युक्रेनियन भाषिकांना पश्चिम युरोपचा भाग व्हावासा वाटतं, रशियन भाषिकांना रशियाशी सलगी असलेली आवडते. हा संघर्ष युक्रेनमध्ये सुरू आहे. यातला क्रिमियाचा जो प्रांत आहे रशियन भाषिक बहुलांचा, तो प्रांत रशियाने 2014 मध्येच त्याच्यावरती ताबा मिळवला आणि तो आता रशियापासून परत मिळेल अशी फारशी काही आशा युक्रेनला सुद्धा नाही. याशिवाय इतर 2 रशियन भाषिकांचे प्रांत आहेत. त्या प्रांतांनी सुद्धा 2014 मध्ये स्वतःचं सार्वमत घेतलं आणि त्या सार्वमतात असं ठरवलं की ते युक्रेन पासून स्वतंत्र राहतील किंवा त्यांना अधिकाधिक स्वायत्तता हवी असेल आणि रशियासोबत त्यांची सलगी असेल. तो हा अंतर्गत संघर्ष युक्रेनमध्ये सुरू आहे आणि या अंतर्गत संघर्षामध्ये रशियाची पूर्ण सहानुभूती ही रशियन भाषिक लोकांसोबत आहे. मागील काही काळामध्ये युक्रेनच्या सरकारने रशियन भाषेला असलेला सरकारी भाषेचा दर्जा सुद्धा काढून घेतला आणि त्यातनं रशियन भाषिकांचा आक्रोश
आणि रशियाचा संताप हा अधिक वाढला. आणि युक्रेनमध्ये जे रशियन भाषिक आहे त्यांच्या संवेदना लक्षात घेत आणि ते तिथे त्यांनी जी बंडखोरी केली आहे त्याला रशियाने सुरुवातीपासून जो पाठिंबा दिला आहे त्याला एका पूर्णत्वाकडे नेण्याच्या दृष्टीने रशियाने युक्रेनवरती आता हा हल्ला केलेला आहे. हे दोन संदर्भ युक्रेन रशिया हा संघर्ष ध्यानात घेताना आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये जे सध्या युद्ध सुरू आहे हे युद्ध नक्की किती काळ चालेल, तुम्हाला काय वाटतं? हे युद्ध किती काळ चालू शकतं हे दोन बाबींवरती अवलंबून आहे. एक, रशियाने जे युक्रेनमधले रशियन बहुल प्रांत आहेत, रशियन भाषिकांचे जे प्रांत आहेत, आज त्याच्या बाहेर जात युक्रेनवरती हल्ला केलेला आहे. आता युक्रेनवरती रशियाने जो हल्ला केला, युक्रेनच्या राजधानीवरती, युक्रेनमधील इतर मोठ्या शहरांवरती, तो हल्ला केवळ युक्रेनच्या लष्कराला आणि अर्थव्यवस्थेला कमकुवत करण्यासाठी केलेला आहे की संपूर्ण युक्रेनवरती ताबा मिळवायला केलेला आहे हे अद्याप स्पष्ट नाही. रशियाने अजून असं म्हटलेलं नाही की आम्ही संपूर्ण युक्रेनवरती ताबा मिळवणार आहोत. मात्र त्याच वेळेस रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे सुद्धा म्हणत आहेत की युक्रेन एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून कधीच अस्तित्वात नव्हतं, ते नेहमी रशियाचाच भाग होतं. सो याबाबत रशियाने संदिग्धता ठेवली आहे की ते संपूर्ण युक्रेनवरती ताबा मिळवणार की नाही. आता रशियाने जर संपूर्ण युक्रेनवरती ताबा मिळवला आणि केवळ युक्रेनची अर्थव्यवस्था आणि लष्कर याला कमकुवत करून ते माघारी फिरले नाहीत तर हे युद्ध जे आहे हे युद्ध चिघळेल, हे युद्ध दीर्घकाळ चालेल. कारण युक्रेनियन लोक सुद्धा रशियाच्या विरुद्धचा संघर्ष पेटत ठेवतील आणि त्याला पश्चिमी देशांची सुद्धा हवी तेवढी मदत मिळेल. सो रशिया नेमकी आता काय भूमिका घेतं हे महत्वाचं ठरेल. आणि त्याचप्रमाणे नाटोची काय भूमिका असेल की नाटोला हा संघर्ष किती पेटवायचा आहे याच्यावर सुद्धा हा संघर्ष किती काळ चालेल हे अवलंबून असेल. जर रशियाने लगेच माघार घेतली तर कदाचित नाटो रशियावरती आर्थिक निर्बंध लादून स्वस्थ बसू शकतं. मात्र रशियाने जर युक्रेनवरती ताबा मिळवला आणि तो ताबा ठेवला तर नाटोला रशियाविरुद्ध कारवाई करणं भाग पडेल आणि त्यातनं हे युद्ध चिघळेल. अशा परिस्थितीमध्ये नाटो रशियावर जी कारवाई करेल ते युद्ध मग केवळ युक्रेन पुरतं मर्यादित असेल की युरोपच्या सर्व सीमांवरती, रशिया आणि युरोपच्या सर्व सीमांवरती ते पोहोचेल हे सुद्धा अद्याप स्पष्ट नाही. आणि हे सुद्धा रशिया आणि नाटो या दोन्ही देशांच्या हातामध्ये असेल. आता नाटोकडून लढताना जर पूर्व युरोपचे इतर सदस्य देश या कारवाईमध्ये जर सहभागी झाले तर रशिया आपली लष्करी कारवाई केवळ युक्रेन पुरती आणि युक्रेनमध्ये नाटो विरुद्ध लढण्यापुरती मर्यादित ठेवणार नाही, तर जे पूर्व युरोपमधले देश नाटोच्या या कारवाईत सहभागी होतील त्या पूर्व युरोपमधील देशांवरती सुद्धा रशिया कारवाई करू शकतो. आणि त्याच्यामुळे नाटोसाठी प्रत्यक्ष हस्तक्षेप करणं हे फार धाडसाचं ठरणार आहे. आता या सर्व बाबींचा विचार करता लगेच आपण असं म्हणू शकणार नाही की लढाई लगेच थांबेल किंवा ती चिघळेल. दोन्ही परिस्थिती आहेत आणि ही अनिश्चिततेची परिस्थिती आज आपल्या पुढे उद्भवलेली आहे. आता हे जे युद्ध सुरू आहे या युद्धाला जागतिक स्वरूप प्राप्त होऊ शकतं का? याला जागतिक युद्धाचं स्वरूप येण्याची शक्यता तशी कमी आहे कारण त्या दिशेने चीनने अद्याप कोणती हालचाल केलेली नाही. चीनच्या सहभागाशिवाय किंवा चीनने अशा प्रकारची लष्करी कारवाई इतर भूभागांविरुद्ध, इतर प्रदेशांविरुद्ध, इतर देशांविरुद्ध केल्याशिवाय त्याला जागतिक युद्धाचं स्वरूप सहजासहजी येणार नाही. त्यामुळे चीन नेमकं काय करतं आणि हे युद्ध फक्त युक्रेन पुरतं मर्यादित राहतं की युरोपभर पसरतं यानुसार हे युद्ध जागतिक होणार की प्रादेशिक राहणार हे ठरेल. सध्या तरी असं दिसतंय की हे युद्ध प्रादेशिक राहणार, मात्र त्याचे जागतिक परिणाम हे जागतिक सत्ता संतुलन आणि जागतिक अर्थव्यवस्था या बाबतीमध्ये नक्कीच होणार. हे जे युद्ध सुरू आहे हे नक्की कशासाठी सुरू आहे? स्वतःला महासत्ता सिद्ध करायचं आहे की नक्की काय करायचं आहे? हे युद्ध जे आहे हे अमेरिका ही एकमात्र जगातली महासत्ता नाही हे दाखवून देण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. 1991 मध्ये शीतयुद्ध संपलं त्यावेळेस अमेरिकेचा एकमात्र महासत्ता म्हणून उदय झाला. मात्र तेव्हापासूनच इतर मोठे देश, यामध्ये रशिया, चीन, भारत सुद्धा आघाडीवर होता की जागतिक व्यवस्था ही बहुध्रुवीय असली पाहिजे, एकध्रुवीय नाही. आणि त्या दिशेने रशियाने आता हे ठोस पाऊल उचललेलं आहे की ज्यामध्ये रशिया अमेरिकेला आणि जगाला दाखवून देतोय
की अमेरिका ही एकमात्र महासत्ता नाही, तर रशिया सुद्धा तोडीसतोड सत्ता आहे आणि विशेषतः युरोपमध्ये रशिया तोडीसतोड सत्ता आहे. हे रशियाचा दाखवून देण्याचा प्रयत्न आहे. स्वतःला महासत्ता स्थापन करण्याबरोबरच अमेरिका ही जागतिक महासत्ता उरलेली नाही, हे सुद्धा दाखवून देण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारताची नक्की काय भूमिका असेल किंवा भारताने सध्या काय भूमिका घेतली आहे? भारताने आज जी भूमिका घेतली, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्या दरम्यान टेलिफोनवरती संवाद झाला आणि पंतप्रधान मोदींनी जी भूमिका घेतली की युद्ध लगेच थांबवा आणि हिंसाचार थांबवा, ही भारताची भूमिका युद्ध सुरू होण्याच्या आधी असायला हवी होती. युद्ध सुरू होण्याच्या आधी भारताने युक्रेन, रशिया, नाटो या सर्व पक्षांना ठासून सांगायला हवं होतं की युद्ध पेटवू नका, हिंसाचार घडवू नका आणि वाटाघाटी या सुरूच ठेवा. भारताने युद्ध सुरू होण्याच्या आधी या प्रकारची भूमिका न घेता केवळ जी काही परिस्थिती आहे त्यावरती काळजी व्यक्त केली होती आणि त्याच्यामुळे आज युद्ध सुरू झाल्यानंतर अशी भूमिका घेणं की युद्ध थांबवा, यामध्ये आज भारताला कोणी ऐकणारं नाहीये. आज रशिया भारताचा ऐकणार नाही भारताने युद्ध थांबवा म्हटलं म्हणून, किंवा युक्रेन सुद्धा ऐकणार नाही युद्ध थांबवा म्हटलं म्हणून. जोपर्यंत युक्रेन रशियाच्या सर्व सैन्याला मागे ढकलत नाही तोपर्यंत युक्रेन सुद्धा स्वस्त बसणार नाही. त्यामुळे आपण देर आहे दुरुस्त आहे असंही म्हणू शकत नाही, कारण आज या भूमिकेला काहीच अर्थ नाही. आज रशिया जिथे नाटो, अमेरिका, युक्रेन यांच्यापैकी कोणालाच दाद देत नाही, तिथे तो भारताच्या पंतप्रधानांनी म्हटलं युद्ध थांबवा म्हणून युद्ध थांबेल अशी अजिबात परिस्थिती नाही. मात्र भारताने हे सर्व मागील 2-3 महिन्यांमध्ये करायला हवं होतं. विशेषतः भारत सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य असताना भारताकडे एक मोठी संधी होती जागतिक स्तरावरती शिष्टाई करण्याची. नाटो, अमेरिका, रशिया, युक्रेन या सर्व देशांमध्ये शिष्टाई करण्याची जे प्रयत्न जर्मनीने केलेत, जे प्रयत्न फ्रान्सने केलेत, मात्र भारताकडून अशा प्रकारचे कोणतेही प्रयत्न झाले नव्हते. आज ते प्रयत्न करून फारसा त्याचा काही उपयोग होणार नाहीये. आज उलट आपलं आधीचं जे अलिप्ततावादी धोरण होतं युद्ध सुरू होण्याच्या आधीचं, आज तेच अलिप्ततावादी धोरण ठरून भारताचा जो फोकस आहे, भारताची जी प्राथमिकता आहे, ती प्राथमिकता युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यावरच असली पाहिजे. त्याशिवाय दुसरी कोणतीही प्राथमिकता भारताची असू नये. या सगळ्या युद्धाचे जगावर किंबहुना भारतावर नक्की काय काय परिणाम होतील, तुम्हाला काय वाटतं? सध्या तरी भारताच्या दृष्टीने ही सकारात्मक घडामोड नाही. याचं सर्वात महत्वाचं कारण असं की रशियाने ज्या पद्धतीने युक्रेन भोवती लष्करी मोर्चे बांधणी केली आणि युक्रेनवरती हल्ला केला, चीनने मागील जवळपास 2 वर्षांपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती भारताविरुद्ध सुद्धा अशीच लष्करी मोर्चे बांधणी करून ठेवलेली आहे. मात्र त्याविरुद्ध जेवढा जन आक्रोश जगभरामध्ये व्हायला हवा होता तेवढा झाला नाही आणि चीनची ही लष्करी मोर्चे बांधणी अद्याप कायम आहे. मात्र आता सर्व जगाचं लक्ष युक्रेन आणि युरोपवर लागलेलं असल्यामुळे चीनवरती या बाबतीमध्ये कोणीही फारसा दबाव आणणार नाही. रशिया जो भारताचा मित्र आहे त्याला चीनची सुद्धा तेवढीच नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे रशिया सुद्धा चीनला असा सल्ला देणार नाही की भारतासोबत असलेला वाद संपवा किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती नव्या कुरापती काढू नका, कारण रशियाला आज चीनची युरोपमध्ये जास्त आवश्यकता आहे. त्यामुळे एकंदरीतच भारताच्या दृष्टीने ही फारशी सकारात्मक घडामोड घडलेली नाही. दुसरं, भारत आणि अमेरिका यांच्यामधले मैत्री संबंध मागील अनेक वर्षांमध्ये बळकट झाले होते. मात्र या एकूण संघर्षामध्ये भारताने अमेरिका आणि नाटोच्या बाजूने कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यावरती नाटो अमेरिकेने प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र रशियाने भारताच्या भूमिकेचं जाहीर स्वागत केलं होतं, कारण भारताने तटस्थ राहावं, भूमिका घेऊ नये हीच रशियाची अपेक्षा होती. या सर्व बाबी अमेरिका आणि नाटोचे सदस्य देश यांच्या नक्कीच लक्षात येत आहेत आणि त्यामुळे आज उद्याला भारत जर चीनद्वारे अडचणीत आला तर हे नाटोचे देश आणि अमेरिका कितपत भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील हे आपण आज सांगू शकणार नाही आणि त्या बदल्यामध्ये ते नक्कीच भारताचा युक्रेनच्या प्रश्नावरती नाटोला पूर्ण पाठिंबा मागतील, जी बाब मग रशियाला रुजणार नाही. म्हणजे एकंदरीतच आपल्यासाठी तेलही गेलं तूपही गेलं अशी परिस्थिती उत्पन्न होण्याची पूर्ण शक्यता आहे आणि म्हणूनच भारतासाठी हे युद्ध न पेटणं
हेच भारताच्या सर्वात हिताचं होतं. त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक होतं. दुर्दैवाने जे प्रयत्न आपण केले नाहीत. आणि तिसरा मुद्दा असा की हे युद्ध जेव्हा पेटलं त्याच दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रशियाला जाऊन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली. आणि आज चीनच्या मध्यस्थीने पाकिस्तान, रशिया हे देश एकत्र येत आहेत असं दिसत आहे, किंवा एकत्र येत नसले तरी त्यांच्यामध्ये सलगी होते आहे, त्यांच्यामध्ये मैत्री प्रस्थापित होऊ पाहते आहे हे दिसतं आहे, जे मागच्या 70 वर्षामध्ये घडलं नव्हतं. 70 वर्षामध्ये पाकिस्तान आणि रशिया यांच्यामध्ये कधीही मैत्री झालेली नव्हती, कधीही जवळचे संबंध प्रस्थापित झाले नव्हते. मात्र त्या दिशेने सुद्धा आता एक प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला दिसते आहे. ते झालंच आहे असं नाही, पण ती प्रक्रिया सुरू झालेली आहे असं दिसते आहे आपल्याला, जे परत भारताच्या दृष्टीने फारसं दिलासादायक नाही आहे. आणि म्हणूनच एकंदरीतच या युद्धाचा भारतासाठीचा जो परिणाम आहे तो सामरिक मुद्द्यांवरती तर नकारात्मक आहेच, आणि शिवाय आर्थिक मुद्दे आहेतच, की ज्यामध्ये इंधन दरवाढ हा विशेष महत्वाचा मुद्दा भारतासाठी होणार आहे. की भारतामध्ये इंधनाचे दर आधीच खूप वाढलेले आहेत. ज्यावेळेस जागतिक स्तरावरती इंधनाचे दर कमी होते त्यावेळेस भारतामध्ये इंधनाचे दर वाढलेले होते. आता जागतिक स्तरावरती इंधनाचे दर वाढलेले असताना भारतामध्ये जर इंधनाचे दर अधिक वाढले तर एक प्रकारे त्याचा अर्थव्यवस्थेवरती सुद्धा विपरीत परिणाम होणार आहे, आणि सामान्य माणसाच्या खिशावरती तर विपरीत परिणाम होणार हे नक्कीच आहे. धन्यवाद सर. तुमच्याशी बोलून अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर संवाद साधता आला. सर्वसामान्यांच्या मनामध्ये रशिया आणि युक्रेन युद्धाविषयी पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी सहज आणि सोप्या भाषेत दिली. धन्यवाद सर. नक्कीच, धन्यवाद.